पाळीव प्राण्यांचे अनेक प्रश्न वेळोवेळी समोर येतात. त्यामध्ये कुत्रे असू द्या, मांजरी असू द्या किंवा इतर प्राणी असू द्या. मात्र एक मोहीम सुरू झालेली आहे, अडॉप्ट ए पेट, म्हणजे एका प्राण्याला दत्तक घ्या. ही मोहीम सुरू करणारी ॲनिमल लवर आहेत नीलम राणेजी, ते आमच्यासोबत आहेत. नीलम मॅडम, काय आहे ही अडॉप्ट ए पेट मोहीम? ॲडॉप्ट अ पेट म्हणजे तुम्ही एका मुक्या प्राण्याला तुमच्या घरी घेऊन जा आणि तुमच्या परिवारासारखं तिला ठेवा. हेच आमचा एक उद्देश आहे. ही आमची विनंती आहे की त्यांना रस्त्यावरती न ठेवता तुम्ही त्यांना तुमच्या घरी ठेवा आणि त्यांना प्रेम द्या. तुमच्या मुलांसारखं ठेवा. मुंबईमध्ये कसं शक्य आहे? काय आपण इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे? सर, मला एक सांगायचं आहे तुम्हाला की आपल्या मुंबईमध्ये किती सोसायटीज आहे. भरपूर सोसायटीज आहे आपल्याकडे. जर प्रत्येक सोसायटीने एक डॉग अडॉप्ट केला, एक कॅट अडॉप्ट केली, त्यांच्यावरती प्रेम केलं, तरी रस्त्यावरती राहणाऱ्या प्राण्यांचा प्रश्न सुटेल आणि त्यांना एक हक्काची जागाही भेटेल. आपल्या मोठ्या मोठ्या सोसायटीजमध्ये भरपूर जागा असतात, पण ते प्राण्यांना ठेवायला त्यांना राहायलाच देत नाही. आता ही पर्शियन कॅट आहे, हिचं नाव आहे पर्ल. ही माझ्या सोसायटीजवळ कोणीतरी सोडून गेला. आम्ही खूप शोधायचा प्रयत्न केला, पण तो माणूस भेटला नाही. मग आम्ही तिला घरी ठेवलं आहे आणि आता हिला पण मला ॲडॉप्शन द्यायचं आहे. माझा प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऑर्डर दिलेलं आहे. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की हे जे जनावरं आहेत, म्हणजे कुत्रे असू द्या, त्यांना शेल्टर म्हणजे एक विशिष्ट ठिकाणी ठेवा. याबाबत आपलं काय मत? सर, पहिली गोष्ट मला एक प्रश्न विचारायचा आहे की गव्हर्नमेंटचं शेल्टर होम कुठे? त्यांचं शेल्टर होम नाहीच आहे. त्यांना शेल्टर होम बनवावा लागेल आणि एवढ्या कुत्र्यांसाठी जर तुम्ही शेल्टर होम बनवलं तर त्यांना एकत्र ठेवणं पण खूप अवघड आहे. डॉग असतो तो एक्स्ट्रीमली टेरिटोरियल असतो. जर तुम्ही 2 ठिकाणीतून 2 डॉग उचलले आणि त्यांना एका ठिकाणी ठेवलं तर एकमेकांशी भांडणार आणि डेफिनेटली खूप कॉन्फ्लिक्ट्स क्रिएट होणार आहे सर. तर त्याच्यामध्ये आमचा हा उद्देश आहे की त्यांना शेल्टर होममध्ये ठेवण्यापेक्षा तुम्ही सोसायटीनं का आदेश देत नाही की तुम्ही प्रत्येक सोसायटीने एक डॉग अडॉप्ट करा आणि त्यांची काळजी घ्या. ह्याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे की सोसायटीमध्ये प्राण्यांना मारलं जातं, त्यांना उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात येतं. त्याच्यापेक्षा तुम्ही एवढी क्रुअल्टी करण्यामध्ये तुमचा वेळ घालवताना त्याच्यापेक्षा तुम्ही 15 मिनटं द्या ना त्यांना. ते तुमचे नेहमी तुमचे होऊन राहतील आणि तुम्हाला त्रास पण होणार नाही त्याचं. प्रश्न आहे की हे कुत्रे जे असतात त्यांच्यापासून, कुत्रे असतात ना, त्यांच्यापासून लोकांना धोका आहे, म्हणूनच ही काही कोर्टात एक निर्णय आलेला आहे. तर जे धोका असतो किंवा चावतात, धोका असतो, त्याबाबत काही आपण सजेशन देणार का? हो, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते सर की जी कुत्रे लोकांना चावतात त्यांना काही ना काही त्रास ह्याच्या आधी झालेला असतो. लोकांनी त्यांना मारलेलं असतं, त्यांना त्यांच्या फॅमिली मेंबर्सला गाडीने उडवलेलं असतं किंवा त्यांच्यावरती डेफिनेटली क्रुअल्टी झालेली असते. कुठलाही डॉग विनाकारण कोणालाही चावणार नाही. शेवटचा प्रश्न आहे की सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना आवाहन काय करणार पाळीव प्राण्यांबाबत, म्हणजे हे जनावर आहेत जसे कुत्रा असो, मांजरी असो, आवाहन काय करणार? आपली जी मोहीम आहे त्या संदर्भात मी सर्वसामान्य लोकांना फक्त एवढंच सांगू इच्छिते सर की तुम्ही या प्राण्यांवरती प्रेम करा. त्यांना 2 टाईम खायला द्या, थोडंसं पाणी बाहेर ठेवा. त्यांच्यासाठी गरमी खूप वाढली आहे. ते तुम्हाला त्रास नाही देणार आणि त्यांना काय लागतं ते तुमच्याकडनं काही मागत नाही. ते तर मुख्य प्राणी आहे. त्यांना फक्त 2 टायमाचं जेवण हवं असतं आणि झोपण्याची जागा हवी असते. आपण जर माणूस होऊन एवढं पण करू नाही शकलो सर, तर आपण देवाला काय उत्तर द्यायचं ह्याच्यानंतर? होत्या प्राणीप्रेमी नीलम राणेजी. त्यांचं असं म्हणणं आहे की जे पाळीव प्राणी असतात, कुत्रे असू द्या किंवा मांजरी असू द्या, त्यांना प्रेम द्या, तर ते काहीच वाईट करणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.